भारत आणि पाकिस्तानच्या DGMO म्हणजेच डायरेक्टर जनरल मिलिटरी ऑपरेशन्स दरम्यान 12 वाजता चर्चा। युद्धबंदीनंतर फक्त पाकिस्तानच्या DGMOंशीच बोलणार, इतर कोणताही देश सामील होणार नाही, भारताने केलं स्पष्ट। ऑपरेशन सिंदूरचं मोठं यश, कंदाहार विमान अपहरण आणि पुलवामा हल्ल्यातील दहशतवादी युसुफ अझहर, अब्दुल रफ आणि मुदासिर अहमदचा खात्मा, भारतीय लष्करानं नावं केली जाहीर। पाकिस्तानने युद्धबंदी तोडल्यास जोरदार प्रत्युत्तर देऊ, भारतीय लष्कराचा इशारा। तर ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानचे 40 सैनिक आणि 100 पेक्षा जास्त दहशतवादी ठार केल्याची माहिती। भारत पाकिस्तान नियंत्रण रेषेवर पूर्ण शांतता, तब्बल 20 दिवसांनंतर पाकिस्तानकडून LOCवर गोळीबार नाही। जम्मू काश्मीर, राजस्थान, पंजाब, गुजरातच्या सीमावर्ती भागात जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरुवात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बोलावली उच्चस्तरीय बैठक, नागरी आणि लष्करी समन्वयासंदर्भात होणार चर्चा। वर्षा निवासस्थानी सकाळी 11 वाजता बैठक। IPL 16 मे पासून सुरू होण्याची शक्यता, उर्वरित 16 सामने फक्त 3 शहरांमध्ये खेळवले जाऊ शकतात। भारत पाकिस्तान तणावामुळे लीग काही काळासाठी स्थगित। अमेरिका आणि चीन दरम्यान व्यापार कराराची घोषणा, चर्चेनंतर दोन्ही देशांचा निर्णय। अमेरिका चीन दरम्यानचं टॅरिफ वॉर संपण्याची शक्यता। तिबेटमध्ये 5.7 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, जीवित आणि वित्तीय हानीची अजूनही अधिकृत माहिती नाही। तर नेपाळ, भूतानसह भारतातील UP, बिहार, पश्चिम बंगालला सुद्धा धक्के।